नवनाथ वाघमारे माझ्यासोबत आहेत. वाघमारे साहेब TV9 मध्ये स्वागत आहे. अभिवादन यात्रा काढलाय. आज परत एक दिवस सुट्टी घेतली. आज परत तुम्ही कामावर निघता. हो, आज काल थोडी सुट्टी घेतली कारण 2 दिवस धावपळ खूप झाली आणि 2 दिवस आम्हाला झोपसुद्धा नव्हती. कारण की काल पहाटे 5 वाजेपर्यंत आमच्या रॅलीला लोकांनी प्रतिसाद दिला आणि अनेक गावागावांच्या फाट्यावर जिथं जिथं फाटे असेल तिथं आमचा सत्कार आणि सन्मान करण्याचं काम केलं. आम्ही एवढेही मोठे नाही आहोत कारण की आम्ही शेतकऱ्यांचे गोरगरीब समाजातील कष्टकऱ्यांचे लेकर आहोत. परंतु समाजाने जेवढं प्रेम दिलं आहे असं आम्हाला प्रेम भेटणार नाही. कारण कुठंतरी आम्ही समाजासाठी करतो आणि समाजाला ह्या गोष्टी कळायला लागल्यात म्हणून समाज आमच्या पाठीशी उभा राहायला सुरुवात झाली. तुम्ही ज्यावेळेस भगवानगडाकडे जात होता, मातुरी हे गाव मनोज जरांगे पाटलांचं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी दगडफेक झाली. तुम्ही माहिती घेतली, काय झालं नेमकं? ही काय आहे, कुठंतरी समाजामध्ये दहशत निर्माण करायची. आता सुरुवातीला यांचं आंदोलन सुरू झालं आणि बीड जिल्ह्यामध्ये यांनी जाळपोळ केल्या, हॉटेल जाळल्या, कोणाचे घरं जाळले, गाड्या फोडल्या, दुकानं जाळले. म्हणजे कुठंतरी दहशत करून समाजाचा आवाज बंद करण्याचा, गोरगरीब समाज जे 18 पगड जातीमधला समाज आहे आणि 400पेक्षा जास्त जाती असणारा ओबीसी समाज, याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आहे. परंतु हे राज्य संविधानावर चालणार आहे, हे राज्य लोकशाहीवर चालणार आहे. असा कुणीही आवाज दाबू शकत नाही आणि कायदा सुव्यवस्था आहे. परंतु पाठीमागं काय झालं, कुठंतरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यांची लाड केल्यामुळे यांना वाटायला की आम्ही काही केलं तरी धकतं. यांचे जर त्यावेळी जर यांच्या मुसक्या आवळल्या असत्या राज्य सरकारने तर ह्या आजपर्यंत ही आपल्या सरकारला राज्याला भोगावं लागलं नसतं. वाघमारे साहेब, तुम्ही एका वाहनात होता, हाके असतील, तुम्ही असाल एका वाहनात होता. नेमकं तुमच्यावर दगडफेक झाली का तुमच्या समर्थकावर दगडफेक झाली? भुजबळ साहेब तर म्हणतात तुमच्यावर दगडफेक झाली. नाही, आदरणीय भुजबळ साहेबांना माहिती नसेल आहे. कारण की काय असतं, निरोप बऱ्याचशा पूर्ण महाराष्ट्रात मॅसेज असे गेले की आमच्या ताफ्यावर दगडफेक झाली, म्हणजे आमच्याच गाड्यावर. परंतु काय विषय झाला की 8-9च्या दरम्यान तिथं दगडफेक झाली. आम्ही त्यावेळी इकडं परळी येथे गोपीनाथगडावरच असतो आणि त्यानंतर आम्हाला बराच वेळ लागला. ज्या गावातून आम्हाला जाण्यासाठी मिनिमम आम्ही पहाटे 3च्या नंतर आम्ही तिथून गेलो होतो. तोपर्यंत शांत झालो होतो. पोलीस प्रशासनाच्या गाड्या बिड्या सगळं पोहोचले होते, पोलीस फोर्स तिथं होता. परंतु गरजच नाही ना, सामान्य जनता तिथून, सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं गरज नाही. कुठंतरी भगवानगडावर आम्हाला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांवर यांनी दगडफेक केली. म्हणजे आम्हाला जर कोणी भेटत असेल त्यांच्यावर दडपशाही करून आम्हाला कोणी भेटलं नाही पाहिजे, हा यांचा प्रयत्न आहे आणि त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि ह्या झुंडेशाहीचा सुद्धा निषेध करतो. तुमच्या समर्थकावर आरोप होते की जरांगे पाटलांबद्दल तुमचे समर्थक अपशब्द बोलत होते, वेगळे घोषणाबाजी करत होते, म्हणून हे सर्व काय घडलं? हे चुकीचं आहे. आजपर्यंत ओबीसी समाजाने कुठल्याही समाजाच्या विरोधात असं चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. कारण ओबीसी समाज हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये दबलेला पिचलेला समाज आहे. त्याला भीतीच्या वातावरणात आहे आणि जो समाज भीतीच्या वातावरणात आहे, दबलेला समाज आहे, हा समाज कुणाच्या विरोधात काहीतरी चुकीचं वक्तव्य करून कुठंतरी दादागिरीचं वक्तव्य कधीही करू शकत नाही. दादागिरीचं वक्तव्य आणि चुकीचं वक्तव्य कोण करतं आहे, गेल्या 8-9 महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि आपण सर्व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला ही माहिती झाली. सध्या वारी सुरू झालेली आहे. वारीमध्ये काही महिला असं म्हणतात की जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले पाहिजे. ह्या गोष्टीचं मला हसू येतं आहे. कसं असतं, माता भगिनींचा ती इच्छा आहे, परंतु माता भगिनींना जरांगेचं कॅरेक्टर माहीत नाही, जरांगेची कुवत माहीत नाही. माता भगिनींना काय माहीत असतं, त्या माता कुठलीही माता असली, कुठली भगिनी असेल तर त्यांचा स्वभाव सरळ असतो किंवा माझा भाऊ किंवा माझा बाप, माझा लेक काहीतरी झाला पाहिजे असं प्रत्येक माता भगिनीचं असतं. परंतु माता भगिनीचा अभ्यास नाही की जरांगेची लायकी नाही. मुख्यमंत्री होणं इतकं काही सोपी गोष्ट नाही, राज्य चालवणं इतकं सोपं नाही. या जरांगेला गावचं सरपंच केलं तर याला ग्रामपंचायत चालवता यायची नाही, तर मुख्यमंत्री पदाची भाषा काय विषय? हा तुमचा द्वेष म्हणायचा. तुम्ही एखादी गोरगरीब मराठा असेल, गरजवंत मराठा असेल, तो जर मुख्यमंत्री होत असेल तर तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे. आम्ही कुणाचा द्वेष करत नाही. आज कोण मुख्यमंत्री आहे, अनेक आजपर्यंत मुख्यमंत्री कोण झाले, सर्व मुख्यमंत्री जास्तीत जास्त प्रमाणात मराठा समाजाचेच मुख्यमंत्री झाले. आणि त्यापैकी जर एखाद्या ओबीसी SC ST जर मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला तर ह्या मराठ्यांच्याच दडपणाखाली येऊन काम करावं लागलेलं आहे. त्यामुळं कोणी जरी मुख्यमंत्री झालं तर मराठ्यांचाच असल्यासारखं आहे. आम्ही कुणाचा द्वेष करत नाही, परंतु लायकीचा माणूस पाहिजे ना. कुठेतरी
त्या घटनेच्या पदावर बसणाऱ्याची कॅपॅसिटी पाहिजे ना. याचं शिक्षण किती, हे बोलतोय का, याची भाषा कोणती, हे निव्वळ गावठी मिथून आणि हे बोलाय काय लागला आणि याला मुख्यमंत्री करणं म्हणजे महाराष्ट्राचं वाटोळं नक्कीच. अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनकर्त्याबद्दल बोलणं, तुम्हीही पातळी सोडून वागताय, तुमचेही बोल घसरतायत असं तुम्हाला वाटत नाही? नाही, आम्ही काय अशी शिवीगाळ वगैरे करतो का? तो आदरणीय भुजबळ साहेब देशाचे अनेक माझ्या मते 50 वर्षाच्या आसपास ते राज्यकर्त्यामध्ये आहेत आणि अनेक त्यांचा महाराष्ट्राचा देशातील राजकारणातला चांगला दांडगा अनुभव आहे. त्या माणसाविषयी तो एकेरी भाषेत बोलतो, त्या माणसाविषयी एकदम खालच्या पातळीचं बोलतो. आम्ही तर त्या बाबतीत बोलत नाही ना. लायकी नसणाऱ्या बाबतीतसुद्धा आम्ही असं बोलत नाहीत. तो तर खूप मोठ्या माणसाविषयी बोलतो. आम्ही खूप संविधानाने बोलणारे माणसं आहेत. संविधानाच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन केलं आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही संविधानिक मार्गानेच आंदोलन करणार आहोत. हा आमचा लढा संविधानिक मार्गानेच चालणार आहे. कारण की हे संविधान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांचे विचार मानणारे कार्यकर्ते आहोत आम्ही. आणि आम्ही आमच्या राजकीय सामाजिकदृष्ट्या आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना बाप मानणारे माणसं आहोत. सध्या जर वातावरण जर बघितलं, बीडचं अस्वस्थ आहे. दोन समाज आमनेसामने आले. असं वाटत नाही की मनोज जरांगे पाटील आणि तुम्ही दोघांनी एकत्रित यावं, याच्यावरती तोडगा काढावा, भाऊबंदकीने आपण राहावं? आम्ही त्याचं स्वागत करू ना. ते जर आमच्यासोबत चर्चेस बसत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आजपर्यंत मी हे बोलतो, जरांगेविषयी आम्हाला कुठलाही आकस नाही. मी अनेक माझे मराठा मित्र आहेत आणि ते आज बी माझ्या मागणीला समर्थन करतात. ते माझ्या मागणीचं त्यांना खरं वाटतंय. ते सुद्धा हेच बोलतात की आमच्या मराठा समाजाला EWSमधून आरक्षण मिळत असताना कुठंतरी गोरगरीब ओबीसींच्या आरक्षणात घुसण्याची गरज काय? जरांगीची मागणी चुकीची. परंतु तो मराठा समाजसुद्धा यांच्या झुंडशाहीच्या दडपणात आलेला आहे. त्यांना भीती वाटते की आपण समोर येऊन बोललं तर हे आपल्या घरावर दगडफेक करतील, आपल्या घराची जाळपोळ करतील. आता तुम्ही तर पाहिलेलंच आहे कुठंतरी तुम्ही दोघं एकत्रित बसणार का? एका व्यासपीठावर येणार का? दोघांचे विचार या महाराष्ट्रातल्या सलोखा वाचवण्यासाठी कामी येणार का? व्यासपीठावर नाही येणार, पण एकत्रित आम्ही चर्चेस तयार आहोत. कारण की आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करायचं ठरलं तर आम्ही एकत्र येऊ. व्यासपीठावर तर आम्ही येऊ शकत नाही. त्यांचं व्यासपीठ वेगळं, आमचं व्यासपीठ. चर्चा करायची ठरली तर मग कुठं करणार? वडीगोद्रीला करणार का सराटीला करणार? आंतरवाली सराटीला आम्ही जाऊ शकतो. त्यांनी वडीगोद्रीला यावं, आम्ही कुठं बी असं काही नाही. आम्ही कुठंही त्यांच्यासोबत बसू शकतो आणि आम्ही सकारात्मक चर्चा करू शकतो. परंतु आमचं जे असणारं 29% आरक्षण आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाने दिले. त्याला आम्ही कोणाला सरकार कोणाचं येऊ आम्ही धक्का लावू देणार नाहीत. कारण की तो आमचा संविधानिक अधिकार आहे आणि मराठा समाजाला जे आरक्षण 10% मिळतं त्याला आम्ही विरोध केला नाही ना. जे EWSमधलं तुम्हाला आमच्यातलंच OBCमधलंच का हवं आहे याचंसुद्धा मी वेळोवेळी सांगितलं की यांना कुठंतरी आमचे सरपंच होते, आमचा कुठेतरी पंचायत समिती मेंबर होतोय, कुठेतरी जिल्हा परिषद मेंबर होतोय, महापौर होतोय, नगराध्यक्ष होतोय, जिल्हा परिषद. हे यांना झालं नाही पाहिजे म्हणून यांनी हे कुठेतरी रोखण्यासाठी षडयंत्र केलेलं आहे. नक्कीच माझं मनोज जरांगे पाटलाविषयी काही आकस नाही आहे. मी चर्चा करायला तयार आहे. त्यांनी वडीगोद्री यावं, आम्ही अंतरवाली सराटी जाऊ आणि आरक्षणाच्या बाबतीत दोघेही एकत्र येऊ. मात्र मराठ्यांना OBCतून आरक्षण घेऊ देणार नाही असा पवित्र आणि असा इशारा देखील नवनाथ वाघमारे हे देताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.